घरच्यांनी विचारलं काय करतो पोरगा, मी काय सांगू? व्हिडिओ एडिटर आहे म्हणून सांग. घरच्यांनी विचारलं काय करतो पोरगा, मी काय सांगू? व्हिडिओ एडिटर आहे म्हणून सांग. आता जर तुम्ही प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्रेंडिंग टॉपिकवरती तुम्हाला हे जे ट्युटोरियल आहे ते आपण आणत असतो ते मिळून जातील. फक्त तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि आपण या व्हिडिओमध्ये ना जे पण यूज केले ऑल मटेरियल असेल ते आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. हेच मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मिळून जाईल. तिथून जाऊन सुद्धा तुम्ही हे जे मटेरियल आहे ते यूज करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. आता तुम्हाला काय करायचं, कॅपकट हे ॲप्लिकेशन आहे ते ओपन करायचं आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रेड टेलिग्रामवरती आहे, तिथून जाऊन तुम्ही घेऊ शकता. तर आता तुम्हाला काय करायचं ते कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुम्हाला पहिले न्यूट आहे ना, इथून तुमचा जो फोटो असेल ना इथून सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा फोटो इथून ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली ते पहिले न्यूट यायचं हे जे प्लस चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला मटेरियलमध्ये एक व्हिडिओ देईल तो सिम्पली ते ॲड करायचा अशा प्रकारे. हा जो व्हिडिओ आहे ते ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली ते पहिले न्यूट थांबायचं आहे आणि इथून तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून मी तुम्हाला आता बीटमा व्हिडिओ देईल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा, मटेरियलमध्ये मिळून जाईल तुम्हाला. तर हा बीटमा व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला थोडं स्क्रोल करू एक एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. म्हणजे इथून आपले जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं, हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढं हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे. जेवढं आपले हे सॉन्ग आहे तिथपर्यंत नेल्यानंतर इथून परफेक्ट फोटो बसून जाईल. आता आपल्याला सिम्पली काय करायचं, हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो फोटो आहे इथून जिथून आपण म्हणजे बीट बदलतील तिथून सिम्पली ते स्पीड करायचं आहे. या बीट मावडी इथे तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा 9 बीट आहेत. तर जिथून आपले बीट चेंज होतील या फोटोच्या तिथून हा जो फोटो इथून स्प्लिट करायचा आहे. ते तुम्ही बघू शकाल की आपले बघूया कुठे बीट चेंज होत आहे. तर इथे आपली बीट चेंज होते सिम्पली. तर त्याच फोटोवरती क्लिक करून इथे स्प्लिट करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याची पुढची बीट कुठे चेंज होते बघायची, सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करून इथे स्प्लिट करायचा. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीटमापर्यंत इथून कट करत न्यायचा आहे. इथून हा बीटमा व्हिडिओ इथे कट केल्यानंतर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करायचे. तिथून तुम्हाला आहे ना सिम्पली आता काय करायचं, हा जो व्हिडिओ आहे डिलीट करून टाकायचा. त्याच्यानंतर हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला थोडं स्क्रोल करायचं, एक फिल्टरचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की फिल्टरचा ऑप्शन कुठे गेला, हां त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला रेट्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आहे ना AGFA 400 हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून ह्याची लेंथ संपूर्ण यायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं आणि संपूर्ण मायनस करायचं सॅच्युरेशन. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हीच प्रोसेस त्याच्या पुढचा फोटो सोडायचा आहे, त्याच्या पुढच्या फोटोला करत अशा शेवटच्या फोटोपर्यंत हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो इथून जिथून आपण स्प्लिट केला ते यायचं अशा प्रकारे. त्याच्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि मी तुम्हाला आहे ना मटेरियलमध्ये PNG दिलं आहे व्हिडिओ एडिटर, ठीक आहे. ती इथून PNG ॲड केल्यानंतर ह्याच्या PNGची लेंथ आहे जेवढा आपला हा पहिला फोटो तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर जिथून आपला दुसरा फोटो जिथून आपण स्प्लिट केला ते यायच्या अशा प्रकारे. त्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि जे आपलं दुसरं PNG असेल एडिटरचं इथून ॲड करायचं आहे आणि ह्याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे. ओके, त्याच्यानंतर आता हे जे आहे ते इथून काम झालेलं आहे. तर मी काय इथून करतो, आता जे फोटो राहिले बीटनुसार इथून ॲड करायचे तिथून ॲड करून घेतो. तुम्ही पण अशा इथून फोटो आहे ते बीटनुसार इथून ॲड करून घ्या. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहे तिथून ॲड करून घेतले. तर अशा पहिले तुम्ही फोटो ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्या सिम्पली यामध्ये इफेक्ट ॲड करायचे. आता मी तुम्हाला जसं इफेक्ट सांगेल तुम्ही पण एक इफेक्ट आहे तिथून ॲड करत चालायचं आहे. म्हणजे कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा आहे ते तुम्हाला इथे समजून जाईल. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं आहे. त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं नाही तर तुम्हाला मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पुल आउटचा जो हा इफेक्ट आहे तुम्ही सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि वरती तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्या हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला कंबोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला वेव्ह अँड स्लाईड हा जो इफेक्ट आहे तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचं आहे. त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुन्हा आपल्या कंबोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. या फोटोत आपल्या प्लॅननामा 1चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याचा जो फोटो आहे तिथे आल्यानंतर त्या पुढच्या फोटोपाशी सिम्पली आपल्या पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून कंबोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
या फोटोला आपल्याला आता आहे ना आपल्याला आहे ना प्लॅन नंबर 2चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचं आहे. पुन्हा त्या फोटोवरती क्लिक करून आपल्याला आहे ना ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि यामध्ये तुम्हाला येत आहे ना प्लॅन नंबर 1चा जो इफेक्ट आहे इथून या फोटोला सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे तिथे यायचं आहे. त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला पुन्हा कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये येऊन या फोटोला प्लॅन नंबर 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि यामध्ये तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्ट्रोचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे तिथे यायचं. त्या फोटोवरती क्लिक करायचं आणि ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला इनचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला स्विंग बॉटम नावाचा जो इफेक्ट आहे तुम्ही जाईल सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल 1.0 ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. येत्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथे इनच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्विंग राईटचा. हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि या फोटोची जी लेंथ फोटोची लेंथ म्हणतो ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल खालची 1.0 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे तिथे यायचं. त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथे आपल्या इनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल सिम्पली तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे हा जो आपला पहिला फोटो आहे तिथे यायचं आहे. त्यानंतर इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला सेक नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली तो जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हा जो आहे ना 7 सेकंदाचा तिथला जो फोटो आहे ज्यातून आपण स्प्लिट केला ते द्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला ब्लॅक फ्लॅश 2चा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे जे इफेक्टची लेंथ असेल 7 सेकंदाच्या फोटोपासून जे पण पुढचे फोटो आहे शेवटच्या फोटोपर्यंत आणायची. ह्या जे इफेक्टची लेंथ आहे ती आणल्यानंतर आता आपल्याला काय करायचं हा जो आपला 9 सेकंदाचा तिथला फोटो आहे ज्यातून आपण स्प्लिट केला ते द्यायचे अशा प्रकारे. येत्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला 3 नंबरला 3 लेयर मिरर हा जो इफेक्ट आहे तुम्ही येऊन जाईल सिम्पली तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 9 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचे. फिल्टर 0 करायचे आणि व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे 11 सेकंदाची तिथला म्हणजे 10-11च्या मध्ये जो हा टिंबे टाईमलाईन आहे तिथे आला ना तिथे यायचं अशा प्रकारे. त्यानंतर आता आपल्या बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मूडच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. पहिल्याच इफेक्ट तुम्हाला स्ट्रोकचा मिळून जाईल सिम्पली तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या जे इफेक्टची लेंथ आहे जेवढा आपला हा 11 सेकंदाची तिथला फोटो आहे त्याच्या मध्यभागी ठेवायची. ठेवल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथे तुमचा जो व्हिडिओ आहे त्याशिवाय इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.